नमस्कार, मी ज्ञानदा कदम। आज संध्याकाळी 7च्या बुलेटिनमध्ये काय विशेष थोडक्यात पाहूया। थोडक्यात आपल्याला सांगते, शिवसेना आणि भाजप दोन पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून एकमेकांचे लोक एकमेकांच्या पक्षात घेण्यावरनं कुरबुरी सुरू होत्या, ज्या कुरबुरी थेट दिल्ली दरबारी पोहोचल्या। तह झाला असं सांगितलं गेलं। एकमेकांचे लोक एकमेकांकडे घ्यायचे नाहीत हेही ठरल्याचं सांगितलं गेलं। पण आज नेमक्या अशा काय घडामोडी घडल्यात ज्यावरनं पुन्हा एकदा चर्चा रंगली नाराजीची, आणि हा तह केवळ कागदापुरताच मर्यादित राहिलाय का या संदर्भातली याची बातमी आपण बघणार आहोत। नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकांचा माहोल आहे सध्या सगळीकडे, पण भाजपचा बिनविरोधचा पॅटर्न सुद्धा आपल्याला जोरात दिसतोय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मामेभाऊ आल्हाद कलोती यांची बिनविरोध निवड झालेली आहे नगराध्यक्षपदी, आणि त्याच पाठोपाठ गिरीश महाजन यांच्या पत्नी सुद्धा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत नगराध्यक्ष म्हणून। कुठे कुठे या गणितांवरती परिणाम होतो आहे या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकांवरनं, त्याची बातमी आपल्याला बघायची आहे। पण आज एक खूप गंभीर बातमी आहे, ती बातमी आत्महत्येची आहे। दिल्लीमध्ये एक आत्महत्या झाली, पण अवघा महाराष्ट्र या आत्महत्येमुळे हळहळला, कारण दिल्लीमध्ये आत्महत्या करणारा मुलगा हा महाराष्ट्राचा होता। या आत्महत्येचं नेमकं कारण काय होतं, या आत्महत्येचे पडसाद कसे उमटलेले आहेत। अतिशय प्रसिद्ध शाळा आपल्या देशातली, त्या शाळेचा हा विद्यार्थी होता, आणि त्यानं लिहिलेली सुसाईड नोट प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेली। या आत्महत्येची सविस्तर बातमी आपल्याला बघायची आहे, आणि सोबतच राज्यात वाढलेला बिबट्यांचा धुमाकूळ आणि इतरही काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा संध्याकाळी 7 वाजता, म्हणजे अगदी थोड्याच वेळात थेट ABP माझाच्या न्यूजरूममधनं आपण घेणार आहोत। महाराष्ट्र देशा बुलेटिन पाहायला विसरू नका।